नमस्कार, मी स्नेहिल शिवाजी. सत्यमेव जयते या बातमीपत्रात आपलं स्वागत. जसं दिसतं तसं अजिबात नसतं, म्हणूनच आम्ही तुम्हाला दाखवतो प्रत्येक बातमी मागची बातमी या सत्यमेव जयते बातमीपत्रामध्ये. आणि आज या सत्यमेव जयते बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत दिवसभरातल्या सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं. बातमी अर्थातच पुण्यातून आहे, कारण वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी तिचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशीलला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सकाळी पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या आणि याआधी वैष्णवीचा पती शशांक आणि सासू लता तसंच नणंद करिश्मा यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. आणि आता सासरा आणि या दीराला देखील 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आरोपींना आणलं होतं. जे आरोपी नंबर 1 आहे त्याचे सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना आज हजर केलं होतं. 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे 28 तारखेपर्यंत. रिमांडची कारणं अशी आहे की आज पहिल्याच PC होतं त्यांचं, तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे. काही मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे. परत अजून कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे आणि ते पण कारण पोलिसांनी सांगितले. तर वैष्णवीच्या या सगळ्या हत्येप्रकरणी साम टीव्हीच्या हाती आता या हगवणे कुटुंबियांची रिमांड कॉपी लागलेली आहे. यामध्ये मृत वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. वैष्णवीचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे आणि म्हणूनच पोलिसांनी त्यांचा रिमांड मागितला होता आणि न्यायालयाने देखील 28 मे पर्यंत या दोघांचा रिमांड दिलेला आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या चौकशीत काय सत्य समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. या रिमांड रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. मयत महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचं रिमांड कॉपीमध्ये म्हटलं गेलेलं आहे, रिमांड रिपोर्टमध्ये म्हटलं गेलेलं आहे. तसंच जखमांचं वर्णन पाहता मयताला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण झाल्याचं देखील रिमांड रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. तर स्त्रीधन म्हणून दिलेले 51 तोळे सोने हे आरोपींनी फेडरल बँकेमध्ये गहाण ठेवलेले आहेत. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार आहे. त्यांना कोणी मदत केली, फरार कालावधीमध्ये कोणी आर्थिक मदत केली, तर वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या या नराधम राजेंद्रला आणि त्याच्या मुलाला सुशीलला पोलिसांनी अखेर मुसक्या आवळत बेड्या ठोकल्या. मात्र तब्बल 7 दिवस हे हगवणे बापले कुठल्या बिळात लपले होते पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. हगवणे बापले 7 दिवस मोकाट. होते फरार पण वापरायचे थार. अखेर सुस्त पोलीस यंत्रणा जागी. घरातल्या सुनेचा हुंड्यासाठी बळी घेतला आणि नंतर अटकेच्या कारवाईला घाबरत फरार असलेल्या हगवणे पिता पुत्रांना अखेर 7 दिवसांनी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. हगवणे यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी 3 आरोपी अटक करण्यात आले होते. उर्वरित 2 आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 पथके ही तैनात करण्यात आली होती. पैकी 2 आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. स्वारगेट परिसरातून या दोघांना ताब्यात घेतलंय. त्याआधी 7 दिवस वेगवेगळ्या गाड्या बदलत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे पुणे परिसरात मोकाटपणे फिरत होते. मात्र राज्यात वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी संतापाचा उद्रेक व्हायला लागल्यानंतर पोलीस यंत्रणेला जाग आली आणि पोलिसांनी त्यांना स्वारगेट परिसरात अटक केली. अटकेपूर्वी हे दोघं बापले कुठे कुठे लपले होते पाहूया. 17 मे 2025 इंडिवर कारनं औंध रुग्णालयात वैष्णवीचा मृतदेह पाहण्यासाठी गेले. अटक होण्याची शक्यता लक्षात येताच गाडी बदलत थार गाडीनं बावधनच्या मुहूर्त लॉन्समध्ये लपले. 18 मे 2025 पुण्यात पवना डॅम इथं बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्काम ठोकला. 19 मे 2025 साताऱ्यातील पुसेगावमध्ये अमोल जाधव यांच्या शेतावर हगवणे बाप बेटे लपले. 19 मे आणि 20 मे 2025 पसरणी मार्गे येऊन कोगनोळी येथील हॉटेल हेरिटेजमध्ये जाऊन लपले. 21 मे 2025
कोगनोळी इथं मित्र प्रीतम पाटील याच्या शेतावर लपून बसले. 22 मे 2025 तळेगाव दाभाडे आणि त्यानंतर स्वारगेट मधल्या सीसीटीव्हीत हगवणे दिसला. 23 मे 2025 स्वारगेट मधून हगवणे बापलेकाला अटक करण्यात आली. वैष्णवीनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर 7 दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या तपासावरच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 17 मे रोजी जर राजेंद्र हगवणे औंध जिल्हा रुग्णालयात गेला होता तर त्याला त्यावेळी अटक का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. हगवणेच्या पाठीशी कोणती राजकीय ताकद होती की 3 जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला हगवणेचा सुगावाच लागला नाही. कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यात वेगवेगळ्या गाड्या बदलत वेगवेगळ्या ठिकाणी हगवणे लपत होता. त्यावेळी तिथली पोलीस यंत्रणा काय करत होती? आता तरी वैष्णवीला न्याय मिळेल का हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हगवणे कुटुंबाला कठोर शिक्षा करणार असंही त्यांनी म्हटलंय. नियमात बसलं तर आरोपींवर मोकोका लावणार असंही यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे. गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील. अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आज कसपटे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर कुणाचीही हयगय करायची नाही असे आदेश अजित पवारांनी दिलेले आहेत. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलणार असल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलंय. अतिशय चुकीची घटना आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची हयगय करायची नाही. कुणाचा राजकीय हस्तक्षेप आला तरी जुमानायचं नाही. उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघंही दिल्लीला जाणार आहे. त्यावेळेस आम्ही बरोबरच आहोत 2 तास विमानामध्ये. त्यावेळेस मी त्यांना सांगणार की बाबा ही केस आपल्याला फास्ट ट्रॅक पुढं फास्ट ट्रॅकवर चालवायची. सख्या सुनेच्या म्हणजे मुलाच्या बायकोच्या मृत्यूनंतर पश्चाताप सोडा या राजेंद्रनं निर्लज्जपणे मटण पार्टी केल्याचं उघड झालंय. होय, एवढंच नाही तर त्याचा मुजोरपणाही समोर आलेला आहे. या कोडग्या वृत्तीच्या हगवणेवरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. हा व्हिडिओ नीट पहा. हा आहे हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीचा जल्लाद सासरा राजेंद्र हगवणे. एकीकडे वैष्णवीच्या मृत्यूनं महाराष्ट्र हादरून गेलाय तर दुसरीकडे वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला राजेंद्र हगवणे जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात मटणावर ताव मारतोय. हा व्हिडिओ पुन्हा पहा. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेनं निर्लज्जपणा शब्दाचा अपमान होईल एवढ्या बेफिकीरपणे मटणावर ताव मारलाय. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर ना कुठला पश्चाताप ना कुठली भीती. खरं तर पैशांच्या हव्यासापायी राजेंद्र हगवणे, त्याची बायको लता, मुलगी करिश्मा, मुलगा शशांक आणि सुशीलच्या छळामुळं 17 मेला वैष्णवीचा मृत्यू झाला. त्यानंतर राजेंद्र आणि सुशीलनं पोलिसांना चकमा देत धूम ठोकली. वडगाव मावळमधील ये तांबडा पांढरा रस्सा या हॉटेलमध्ये इथे त्यांनी जेवण केलेलं आहे आणि त्याचा सर्व सीसीटीव्ही जो आहे तो आता साम टीव्हीच्या हातात लागलेला आहे. येथेच जे आहे ते मटणावर असेल, बिर्याणीवर असेल, ताव मारताना आपल्याला दिसलेला आहे. हाडं त्याने कडाकट जे आहे ते तोडलेले आपल्याला दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत हगवणे बापलेकाच्या मुसक्या आवळल्या. मात्र त्यानंतरही हगवणेचा माज काही कमी झालेला नाही.
राजेंद्र काय बोलायचं का तुला? राजेंद्र तुझी काय बाजू आरोप खुनाचा आरोप आहे तुझ्यावर नातेवाईक करतात. हगवणे तुला काय बोलायचं का? हगवणे तुला पश्चाताप होते का? हगवणे तुला पश्चाताप होते का? या राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा पहा. अटकेनंतर राजेंद्र हगवणेला पोलीस घेऊन जात असताना वैष्णवीच्या छळाबद्दल पश्चाताप होतोय का या पत्रकारांच्या प्रश्नावर हगवणेनं नाही असं उत्तर दिलंय. हगवणेच्या उद्दामपणावरून वैष्णवीच्या वडिलांनी संताप व्यक्त केलाय. त्यांचे कॅटेगरी काय आहे हे जनतेसमोर आलेलंच आहे की सुनेला जर जीव मारून टाकून जर हे मटणाच्या हॉटेलमध्ये मटणावरती ताव मारतात याचा अर्थ मी काय समजायचा. राजेंद्र हगवणेचं एवढं निर्लज्ज वर्तन असेल तर तो किती कोडगा आणि निगरगट्ट आहे हेच दिसून येतंय. आपल्या घरात येणाऱ्या सुना म्हणजे पैसे लुबाडण्याचं साधन समजणाऱ्या या हगवणे कुटुंबाला कठोर शिक्षा तर दिली पाहिजेच, पण त्याचबरोबर वैष्णवीचा हुंडाबळी घेणाऱ्यांना मदत करणाऱ्यांच्याही मुसक्या आवळण्याची गरज आहे. दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड. तर लोभी हगवणे कुटुंबाच्या प्रवृत्तीची चीड येते. राजेंद्र हगवणेला अटकेनंतर कुठलाही पश्चाताप नसल्याचं दिसतंय. त्यामुळे या कुटुंबाला कठोर शिक्षा द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलेली आहे. सासरे राजेंद्र हगवणे यांना जेव्हा अटक झाली आणि त्यांना विचारला गेला प्रश्न की तुम्हाला पश्चाताप होतोय का, तर ज्या पद्धतीने त्यांनी हात हलवून नाही असं म्हटलं, ते कृत्य ती ऍक्शन बघून इतका राग आलाय की असं वाटतं या कुटुंबाला, या लोभी कुटुंबाला खूप स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे. तर एक महत्वाची बातमी, वैष्णवी हगवणेच्या बाळाची प्रकृतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे. बाळाच्या अंगावर इंजेक्शन दिल्याचे व्रण आढळलेले आहेत. शासकीय तपासणीसाठी वैष्णवीची आई बाळाला घेऊन गेली होती. नेमकं हे इंजेक्शन कसलं होतं याचा तपास सुरू असल्याची माहिती कसपटे कुटुंबांच्या नातेवाईकांनी दिलेली आहे. तर हगवणेची मोठी सून मयुरी जगताप यांचा हगवणे कुटुंबावर आणखीन एक गंभीर आरोप समोर आलाय. सासऱ्यानं मला मारलं होतं, माझे केस उपटले होते, माझे कपडे फाडून विनयभंग केला होता असा गंभीर आरोप मयुरीनं केलेला आहे. तर सासू, नणंद आणि दिरानं मारहाण केली होती आणि आज मी जिवंत आहे ती केवळ माझ्या पतीमुळे असं मयुरीनं म्हटलंय. नेमकं असं काय घडलं होतं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. आणि माझे कपडे फाडले होते, विनयभंग माझा केला होता सासऱ्यांनी. ऐकलत, वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणेंची मोठी सून मयुरीनं सासरा राजेंद्र हगवणेंच्या काळ्या कारनाम्यांची माहितीच साम टीव्हीशी बोलताना उघड केली आहे. एवढंच नाही तर हगवणेंच्या छळछावणीत वैष्णवी आणि स्वतःवर कसा अत्याचार होत होता याची आपबीतीच मयुरीनं सांगितली आहे. ते मला माझ्या दीरानी, म्हणजे सासऱ्यांनी आणि नंदेनी आणि दीरानी सगळ्यांनीच मारलं होतं मला आणि माझे कपडे फाडले होते, विनयभंग माझा केला होता सासऱ्यांनी. 2022 मध्ये लग्न झाल्यानंतर मयुरीचा छळ सुरू झाला. सततची शिवीगाळ, बेदम मारहाण असह्य झाली. त्यामुळे मयुरीनं आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जानेवारीमध्येच राजेंद्र आणि शशांक हगवणे विरोधात पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा गंभीर आरोप मयुरीनं केलाय. लहान जाऊ वैष्णवीच्या मृत्यूनंतर मयुरीनं आपल्यासोबत घडलेल्या छळाची कहाणी सांगितली आहे. वैष्णवी आणि मला एकत्र बोलू देत नव्हते. नणंद, सासू सासरे आणि वैष्णवीचा नवरा तिला मारहाण करायचे. हुंड्यासाठी तिचा कायम छळ करायचे. वैष्णवीचा नवरा मलाही मारायचा. माझ्या नवऱ्यालाही शशांककडून मारहाण झाली. कुटुंबातल्या लोकांची प्रवृत्ती माहीत असल्यामुळं नवऱ्यानं माहेरी सोडलं. एकाच घरात 2 सुनांवर टोकाचा अत्याचार होत होता. मयुरीचे कपडे फाटेस्तोवर राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणेनं मारहाण केली होती. त्यानंतरही पोलिसांनी कारवाईऐवजी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव होता का? पोलिसांनी मयुरीच्या विनयभंग प्रकरणी कारवाई का केली नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले. मात्र मयुरीच्या प्रकरणात कारवाई न केल्यामुळेच वैष्णवीचा बळी गेलाय. आता राजेंद्र, शशांक, लता, करिश्मा हगवणेंना मयुरीचा छळ आणि वैष्णवीचा घेतलेला बळी या दोन्ही प्रकरणात कठोर शिक्षा करण्याची गरज आहे. सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
तर वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिचं बाळ हे बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेल्या निलेश चव्हाणच्या विरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. वैष्णवीचं बाळ हे निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा दावा तिच्या मामानं केला होता. निलेशनं ते बाळ परत द्यायला तयार तो नव्हता असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर वैष्णवीच्या माहेरचे कसपटे कुटुंब बाळ परत मागायलाही गेलं होतं, पण निलेश चव्हाणनं त्यांना बंदुकीचा धाक दाखवला असा त्याच्यावर आरोप आहे. अखेर निलेश चव्हाणच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर वैष्णवीचं बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्यानं धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान निलेश चव्हाणचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचा आहे. निलेश चव्हाणनं घरात सिलिंग फॅन, एसीमध्ये छुपे कॅमेरे लावून लाईट सुरू ठेवून पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं होतं आणि या प्रकरणात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. छुप्या कॅमेऱ्याद्वारे पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यानं केलं होतं. पत्नीच्या तक्रारीनंतर पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. निलेशच्या लॅपटॉपमध्ये इतर मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतले व्हिडिओ आहेत. वैष्णवीच्या बाळासाठी कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून याच निलेशनं धमकावलं होतं. कसपटे कुटुंबियांच्या तक्रारीवरून निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झालाय. तर मयुरी जगतापच्या तक्रारीनंतर कारवाई होणं गरजेचं होतं, मात्र तसं झालेलं नाही आणि त्यामुळे चाकणकरांवर गुन्हा दाखल का होऊ नये असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला. तर मयुरीची तक्रार आल्यानंतर पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले होते असं स्पष्टीकरण महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेलं आहे. की जर महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्या गेली, पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवल्या गेली, तर ती कारवाई का झाली नाही, तुम्ही कारवाई काय केली हे पण उत्तर द्यावं. आणि एवढे दिवस झाल्यानंतर आज महिला आयोगाच्या अध्यक्ष इथे येऊन जर भेटत असतील तर याला काय म्हणावं आपण. म्हणजे त्यांना पक्षाचे कार्यक्रम करायला वेळ मिळतोय, त्या सातारा, सांगली, कोल्हापूर कुठे कुठे पक्षाचा कार्यक्रम करायला फिरतायत, पण त्यांना इथे यायला वेळ मिळत नाहीये. एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते, चर्चेतनं काय वादण्यातनं तुम्ही मार्ग काढताय, तुम्ही अटक का नाही केली त्यांना. मी म्हणते यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा का गुन्हा नोंद करू नये, यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीयेत. ती जी तक्रार होती ती त्यांच्या भाऊजय आणि घरातल्या लोकांच्या विरोधात होती. आमच्याकडे दुसरी तक्रार आली 6/11/2024 त्याच दिवशी तक्रार आली, ती होती मेघराज जगताप म्हणजे मयुरी हगवणे, म्हणजे मयुरी जगताप यांच्या भावाने आमच्याकडे त्याच दिवशीची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने 7 तारखेला 11:30 वाजता म्हणजे 6 तारखेला तक्रार ह्या दोन्ही आल्या, एकाच दिवशी दोन्ही तक्रारी लागोपाठ आल्या आणि 7 तारखेला या दोन्ही तक्रारी ह्या बावधन पोलीस स्टेशनला पाठवून त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाने तक्रारदारांना पत्र पाठवलं, पोलिसांनाही पत्र पाठवलं आणि याच्यामध्ये कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना महिलांनी घेराव घातला. छावा संघटना आणि महिलांनी चाकणकरांना जाब विचारलेला आहे. वैष्णवी प्रकरणी लवकर ऍक्शन घेतली असती तर हे घडलं नसतं अशी तक्रार महिलांनी. देऊन टाकायला तुमच्या ते सांगतात, तुमचे नेते येणार आहेत पक्षाचे, उपमुख्यमंत्री सगळे सांगा तुमची प्रतिक्रिया. ताई असं होत नाही ना, मागच्या प्रकरणामध्ये पण असंच झालं. ताई तुम्ही जर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसेल असं होणार नाही ना. मग तुम्ही देऊन टाकायला तुमच्या ते सांगतात, तुमचे नेते येणार आहेत पक्षाचे, उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले. 2 मिनिटापासून बोलून टाका ना. या आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या, मयुरी प्रकरणामध्ये असू दे इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही. समाज नाही काय केलं, तुम्ही जर जीवे लावले असते तर जी वेळ आली नसते, हत्या झाली नसते. आती होत नाही मॅडम, दिलं पाहिजे, बोललं पाहिजे. सहा तास पोलीस स्टेशनला मयुरी होती. डॉक्युमेंट पूर्वी जुने 2024 यांचं बावधन ग्रामीणला होतं, ग्रामीणचे फौडचे बोलवले, बावधनचे बोलवले, पिंपरी चिंचवडचे बोलवले आणि हे हो बोलले म्हणून तुम्हाला तुमच्या अमुकामुकला बोलायचं, तमुक तमुकला बोलणं हे बरोबर नाही. तुम्ही सांगितलं पाहिजे, गेलेल्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळवण्यासाठीच सांगा तुमची भूमिका. आता 15 मिनिटं या दारामध्ये 15 मिनिटं विनंती करावी लागते तुम्हाला, बोला म्हणून. या दारात विनंती करावी लागते तुमचा न्याय द्या म्हणून. आज त्या पदावर बसलाय त्याची गरिमा सांभाळा तुम्ही. 18 महिने तुम्ही दखल घेत नाही आणि 15 मिनिटं बोलायला तुम्हाला रिक्वेस्ट करायला लागते.
महिला आयोग काय करताय, आयोगाच्या माध्यमातून किती केसेस निकालात निघतात, त्यांच्यासाठी आवर्जून हा डेटा आहे. खरं तर मला हा डेटा दाखवायची गरज नव्हती, पण चिल्लरचा 2 दिवसात जास्त आवाज यायला लागला, त्याच्यामुळं हे दाखवणं गरजेचं पडलं. महाराष्ट्रातील जनता, महाराष्ट्रातील नागरिक महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे मागतात, त्यावेळेस ते या कार्यकर्त्यांना, या लोकांना चिल्लरची उपमा देतात. संवैधानिक पदावर बसल्यानंतर तुमची जबाबदारी असते जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं. मयुरी हगवणे जगतापताईंनी ज्यावेळेस त्यांच्याकडे अपील केलं होतं, त्यांच्याकडे मागणी केली होती, त्या मयुरी हगवणे जगतापांच्या आईने देखील विनंती केली होती, त्याचा मेल देखील आज उघड पडलेला आहे. रुपालीताई, नैतिकदृष्ट्या तुम्हाला या अध्यक्षपदावर राहण्याचा अधिकार नाही, तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कसपटे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी कुणाचीही हयगय करणार नाही असे आदेश देखील अजित पवारांनी यावेळेस पोलिसांना दिलेले आहेत. ही केस जी आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलणार असल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलेलं आहे. ही अतिशय चुकीची घटना आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची हयगय करायची नाही. कुणाचा राजकीय हस्तक्षेप आला तरी जुमानायचं नाही. उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघंही दिल्लीला जाणार आहे. त्यावेळेस आम्ही बरोबरच आहोत 2 तास विमानामध्ये. त्यावेळेस मी त्यांना सांगणार की बाबा ही केस आपल्याला फास्ट ट्रॅकवर चालवायची. तर आज उद्धव ठाकरेंनी कसपटे कुटुंबियांना फोनही केला होता आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर उद्धव ठाकरेंनी कसपटे कुटुंबाला दिलेला आहे. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन देखील उद्धव ठाकरेंनी यावेळेस कसपटे कुटुंबियांना दिलेलं आहे, वैष्णवीच्या वडिलांना दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंशी बोलताना मात्र वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते. सर एक मिनिट, त्यांनी अनिलजी बोलताय सर. हॅलो, जय महाराष्ट्र. आम्ही सगळे आहोत सोबत. काही तुम्हाला कुठे काय वाटत असेल सांगा, आपण त्याचं करू पाठपुरावा. सर माझ्या मुलीला न्यायालय सर. हो, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही सांगा, आपण पाठपुरावा करून न्याय मिळवून देऊ. तुम्ही काळजी करू नका. हो सर. काळजी करू नका. आणि सचिन सगळे सगळे हा साहेब, संजोग वगैरे जी आहे, चाळीसकर जी आहे, सागर पण आपला त्यांचा यांचे नात्यातला जरा त्यांना आणि कोणत्याही संपर्कात राहणार. जी सर. आणि चोबेंशी पण बोललोय, आपणही बोललात, मी बोललो त्यांना, विनय चोबेंशी. हो, येस, ओके. जी सर. तर वैष्णवी आत्महत्येच्या 8 दिवसांनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी राजेंद्र आणि सुशीलला अटक केली. राजेंद्र हा पुणे शहरात असताना सुद्धा पिंपरी चिंचवड पोलिसांना त्याचा सुगावा कसा लागला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आणि या निमित्तानं पिंपरी चिंचवड पोलिसांच्या तपासावर साम टीव्हीनं काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रश्न नेमके काय आहेत? ते प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या मनातले, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनातले. पहिला प्रश्न आपण बघतोय. सुरुवातीलाच पिंपरी चिंचवड पोलिसांनी बावधन पोलीस ठाण्यामध्ये कसपटे कुटुंबियांची तक्रार नोंदवून घ्यायला वेळ का लावला? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, राजेंद्र हगवणे औंध रुग्णालयात होता तर हे पोलिसांना कसं कळलं नाही? हगवणे पिता पुत्र अनेकांना भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये उपलब्ध होतं तर ते पोलिसांना आधी का मिळालं नाही? 3 दिवस वैष्णवी हगवणे यांचं बाळ कुठे होतं याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी तपास केला का? हे सामचे प्रश्न आहेत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनातले प्रश्न आहेत. तर वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये राज्यात गाजत असताना हे प्रकरण यवतमाळमध्ये हुंड्यासाठी 25 वर्षीय सुनेचा छळ केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. आजारी पडल्यास दवाखान्याच्या ऐवजी भोंदू बाबाकडे घेऊन तिच्यावर अघोरी कृत्य तिला करायला लावलं. या प्रकरणी पती आणि सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित महिला ही 25 वर्षांची असून ती यवतमाळच्या मारेगाव इथली रहिवासी आहे. आणि आता वळूया पुढील बातमीकडे. राज्यामध्ये संभाजी भिडे बोलतील आणि वाद होणार नाही हे निव्वळ अशक्यच. आणि आता तर याच संभाजी भिडेंनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिनावरच आक्षेप घेतला. नेमकी त्यांनी अशी कोणती मागणी केली की ज्यामुळे पुन्हा आपल्या राज्यात वादाला सुरुवात झाली? पाहूयात या रिपोर्टमध्ये. शिवराज्याभिषेक सोहळा बंद होणार? 6 जूनच्या शिवराज्याभिषेकाचं भिडेंना वावडं?
भिडेंच्या तोंडाला कोण फासणार काळं? राज्यात कधी कोणता वाद सुरू होईल याचं कधीच काही सांगता येत नाही आणि त्यात संभाजी भिडे बोलतील आणि वाद होणार नाही हे तर निव्वळ अशक्यच. आता तर संभाजी भिडेंनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेकालाच विरोध केलाय. होय, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या संभाजी भिडेंनी नेमकी काय मागणी केलेली आहे त्यांच्याच तोंडून ऐकूया. 76 वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले. तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे. 6 जून बंद केलं पाहिजे. तिथीप्रमाणेच महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा करा अशी मागणी संभाजी भिडेंनी केल्यामुळे आता मात्र राज्यातील वातावरण चांगलंच तापलं. संभाजी भिडेंच्या या वक्तव्याविरोधात कधी नव्हे ते दोन्ही राष्ट्रवादींचंही एकमत झाल्याचं पाहायला मिळालं. तर संभाजी भिडेंनी 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा बरखास्त करण्याची मागणी केल्यानं मराठा क्रांती मोर्चानं थेट भिडेंचं तोंड काळं करण्याची जाहीर धमकी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही कुठं असतो. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा दररोज जरी केला तरी कमी पडेल. परंतु या ठिकाणी संभाजी भिडेंनी ही मागणी करून कुणातर पुढं आणायचं का ही मानसिकता यातून दिसून येते. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संभाजी भिडेंवरती सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा या ठिकाणी या महाराष्ट्रामधील जो शिवशंभू भक्त आहे तो या ठिकाणी संभाजी भिडेंच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. संभाजी भिडेंनी केवळ 6 जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यालाच विरोध केलेला नाही तर त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचं समर्थनही केलं आणि यावेळेस त्यांनी वाघ्या कुत्र्याची इतिहासात नोंद नाही असा दावा करणाऱ्या इतिहासकारांच्या अभ्यासावर शंका उपस्थित केली आहे. तो कुत्रा नाहीच असं इतिहास संशोधक म्हणतात. ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कुवतीचे गलगा करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं धरायचं हे बरोबर नाही. आत्तापर्यंत महापुरुषांच्या जन्मदिनाचे वाद ऐकिवात होते, पण भिडेंच्या वक्तव्यानं महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा नवा वाद आता सुरू झाला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हेच देशाचं भूषण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आलेला प्रत्येक दिवस हा केवळ शिवशाहीचाच. त्यामुळे कोण्या एका दिवसात इतक्या महान राजाच्या राज्याभिषेकाला मर्यादित ठेवणं हेच महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर वळूया पुढील राजकीय बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईमध्ये भेट झाली. गेल्या एका महिन्यातील या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची ही दुसरी भेट आहे. एका बाजूला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्चा सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला महायुतीतील महत्त्वाच्या पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार गटातील नेत्याची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना पुन्हा उधाण आलंय. बीड जिल्हा पुन्हा हादरलाय. मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या ज्या पवनचक्कीमुळे झाली होती त्यावरूनच पुन्हा राडा झाला आणि एकाचा जीव गेलाय. पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकानं गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बीडमध्ये पुन्हा खळबळ माजली. सध्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे, पंचनामा सुरू केलाय, पुढील तपास सुरू केलाय. तर गोळीबार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या पवनचक्कीजवळ चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि चोरी करताना इथला जो सुरक्षा रक्षक आहे त्या सुरक्षा रक्षकाने यामध्ये फायर केल्याचा प्रकार प्रथमदर्शनी दिसतोय आणि त्या पुढील आमचा तपास चालू आहे आणि यामध्ये एक अनोळखी इसम आहे, अजून त्याचा काही बॉडी डिटेक्ट झालेली नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये दलालांकडून कामगारांची सर्रास लूट सुरू आहे.
कामगार कल्याण विभागाच्या योजनेच्या नोंदणीसाठी या दलालांकडून 1500 रुपये आकारले जात आहेत. कामगार कल्याण विभागाकडून कामगारांना मोफत गृहोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी म्हणून ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारक आहे. तरीही नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. मात्र ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दलाल सर्रास पैसे घेत फिरतायत. उनको दो उनके हैं और दो दूसरे के. कितने भी बंदे पैसे उतने 1500 कुछ कम करो ना. नहीं, पैसे कम नहीं होते यहाँ पे, उतने पैसे उसमें कुछ भी कम नहीं होने वाला क्योंकि उसमें हमको कुछ अब नहीं दूसरे तो वो 1300 ले रहे थे. नहीं पैसे कम नहीं थे, कम नहीं होते, 1500 से नीचे नहीं. उसमें कम करके कुछ ये लोग देखो कहाँ से आए, बैठे से आए लोग और रंजनगांव के बुला रहे थे, पूरे लाइनिंग में बैठे ले टोकन लेके. नाम क्या है भैया? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सामच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे. कामगार किटच्या नोंदणीसाठी पैसे घेणाऱ्या दलालांवर कारवाई करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले. छत्रपती संभाजीनगरमध्ये दलालांकडून कामगारांची लूट होती आणि या संदर्भात सामनं बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मी तुमचं 7चं काम करून देईल, 1200 रुपये घेईल. किट दिलं जातं, मात्र त्यामध्ये आता दलालांचा सुसवाट झाला आणि प्रत्येक कामगाराकडून 1500 रुपये वसूल करण्यात येत आहे. असं दलालांचा सुळसुळाट झाला वगैरे म्हणणं चुकीचं आहे, पण कुठे घडलं असेल तर कारवाई करू. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेतले जात आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. कारण अमरावती सर्कलमधील अधिकाऱ्यांची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आणि या क्लिपमध्ये अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी 35 लाख रुपये इतका दर असल्याचं बोललं जात आहे. तर RFOच्या बदलीसाठी 35 लाख देण्यास तयार असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख आहे. जाऊ द्या, आमचं झालं नाही आता, जाऊ द्या, कुठे नीट सोडता. म्हणतो काय नेमकं प्रॉब्लेम काय झाला? प्रॉब्लेम काय, पैसे नाही द्यायला, काय झालं? अरे पैसे म्हणजे मित्रांनी कबूल केलं होते 35 लाख रुपयापर्यंत हाव म्हणतो तुम्ही, पण त्याच्या पुढचे लय जास्त रेट गेले यावेळेस. मग काही अवकाश नाही आपली तेवढी, कॅन्सल करून टाकू. 35 वर आहे. हो, बापरे, 5 हे झालं मग सर्व. खरंच जास्त झालं, पण जाऊ द्या. सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन राहिले, ज्यामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी बदल्यांसाठी 35 लाख रुपये मोजावं लागत व त्यापेक्षा जास्त रकमेचा याच्यात उल्लेख केलेला आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. वन संवर्धनासाठी व वन्यजीवांच्या सुरक्षतेसाठी हे खूप मोठ्या प्रमाणातलं गंभीर प्रकरण लक्षात येत आहे. कारण की वन परिक्षेत्र अधिकारी यांची जबाबदारी हे वनाचं व वन्यजीवाचं रक्षण करण्याची असते, ना की आर्थिक मलिदा लाटण्यासाठी असते. परंतु ह्या ज्या ऑडिओ क्लिपमध्ये जो वन विभागात अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यांमध्ये जो आर्थिक गैरव्यवहार होताना दिसून राहिलेला आहे, त्याची कुठंतरी माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री व लोकप्रिय मंत्री गणेश नाईक साहेबांनी कुठंतरी कारवाई करायला हवी. या राज्यात तुम्हाला कोणी बदल्या ट्रान्सफर अपॉइंटमेंट करता, अवैध व्यवसाय करता, सरकारच्या नावाने जर कोणी पैसे मागत असेल तर त्यांना तात्काळ पोलीस केस केली पाहिजे. तात्काळ पोलीस केस केली पाहिजे, त्यावर सरकार कारवाई करेल. बाहेरच्या बाहेर कोणतरी पैसे जमा करतील, बाहेरच्या बाहेर कोणी मंत्र्याच्या नावाने पैसे घेतील, बाहेरच्या बाहेर कोणीतरी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेतील, हे मात्र त्यांची चूक आहे, आमची चूक नाही आहे. तुम्ही पैसे देणे हेच चूक आहे. पैसे देणारा आणि पैसे घेणारा दोन्ही आरोपी आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कसपटे कुटुंबाला फोन करून त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. मंत्री गिरीश महाजनांनी वैष्णवीच्या घरच्यांना मुख्यमंत्र्यांना फोन लावून दिला. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉल करून यावेळेस त्यांचं सांत्वन केलेलं आहे. गिरीश महाजन यांच्याकडे नाव द्या, मी माहिती घेतो. सरकारी वकिलाबाबत चर्चा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. सगळी फार कठीण परिस्थिती आपल्यावर आली आहे, पण बिलकुल आम्ही सरकार पोलीस सगळे आपल्या पाठीशी आहोत. बिलकुल काळजी करू नका आपण. हो सर. आणि अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. हो सर. फार वाईट वागले, बिलकुल यांना सोडायचं नाही आपल्याला. समजदार साहेब चांगले, त्यांना माझ्या मुलीला न्याय द्या साहेब. नक्की नक्की न्याय देऊ आपण, काय काळजी करू नका. नक्की न्याय देऊ आणि जे जे करायचं, जे जे करता येईल, कडक जे करता येईल, कठोरात कठोर करता येईल ते करू आपण. काळजी करू साहेब. एक विनंती सांगा ना. सरकारी वकील होते कावेडिया सरांना एक अपॉइंट केलं तर आम्हाला बरं वाटेल. राजेश कावेडिया. ठीक आहे, जे चांगले तुम्ही म्हणाल त्यांना करू. दादांकडे आम्ही कसं केलं, अजित दादांना ते स्वतः केलं. हो हो. त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा.
मोका कसा लागेल? तुम्ही हो ते बघा, मी तुम्हाला एक सांगतो, कायद्यात जे बसेल ते सगळं कठोरात कठोर जे बसेल ते करू कायद्यामध्ये, आणि तुम्ही सांगाल तो वकील करू. हो सर. राजेश कावेडी. ठीक तुम्ही गिरीश भाऊंचं नाव देऊन द्या. हो. मी ते घेऊन देतो नाव. मी करून येतो. ठीक आहे. ठीक. ओके. दिल्लीमध्ये संवाद साधला. वळूया पुढील बातमीकडे. बीड तालुक्यातील नाळवंडी ग्रामपंचायतीत कागदपत्रासाठी आलेल्या ग्रामस्थाकडून पैशांची मागणी केल्याचा व्हिडिओ समोर आला आणि या व्हिडिओमध्ये नागरिकाला अधिकारी पैसे उसने घ्या पण आम्हाला द्या असं निर्लज्जपणे सांगत असल्याचं दिसतं. संतप्त शेतकऱ्यांनीच या ग्रामसेवकाचा व्हिडिओ तयार केल्यानं भ्रष्ट प्रशासकीय कामकाजाचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय. महसूल विभागाच्या एका निर्णयानं आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तो निर्णय नेमका काय आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमधून. शेत बांधावर आणता येणार ट्रॅक्टर. शेत बांधाचे वाद मिटणार. महसूल विभागाचा मोठा निर्णय. शेत रस्त्याच्या वादावरून शेतकऱ्यांमध्ये भांडणं होण्याचे प्रकार काही नवीन नाहीये, पण आता शेत रस्त्यापर्यंत जाणं सोपं तर होणारच आहे, पण त्याचबरोबर ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर सारखी वाहनंही आता थेट शेतापर्यंत घेऊन जाता येणार आहेत. याला कारण ठरलंय महसूल विभागानं घेतलेला नवीन निर्णय. यापुढे शेतीच्या बांधावरून जाणारा शेत रस्ता हा 12 फुटांचा असणार आहे. शेतकऱ्यांना जो रस्ता पाहिजे शेतात जाण्याकरता, जी अनेक दिवसाची मागणी आहे स्वातंत्र्य काळापासून, की शेतात जाण्याचा रस्ता असल्याशिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही. शेतात वीज, शेतात रस्ता आणि शेतात इरिगेशन करता पाणी, या 3 गोष्टी शेतकऱ्याला मिळाल्या तर राज्याचा GDP समोर जाईल. आणि म्हणून सर्वात महत्वाची अडचण या महाराष्ट्रात पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही सोडवतो आहे शेतकऱ्याला रस्ता मिळावा. त्याकरता आम्ही निर्णय घेतला आहे. येत्या 90 दिवसात या शेत रस्त्याची नोंद 7-12 उतार्यावर करण्यात येणार आहे. शेतीच्या दृष्टीने आवश्यक असणारी ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर यासारखी मोठी कृषी अवजारं आता थेट शेतातून घेऊन जाता येणार आहेत. महसूल विभागानं शेत रस्त्यांसंदर्भातील आदेशात काय म्हटलंय पाहूयात. अधिकाऱ्यांनी पारंपरिक शेत रस्त्यांऐवजी 3 ते 4 मीटर रुंद शेत रस्ते उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेत रस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करावी. शेतरस्ता उपलब्ध नसेल तिथे आवश्यकतेनुसार 3 ते 4 मीटर पेक्षा कमी पण रुंद रस्ता उपलब्ध करून द्यावा. बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी. 7-12 उतार्याच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद करावी. सरकारनं जो काही 12 फूट रस्त्याची पाऊलवाट आहे तो निर्णय घेतलेला एकदम स्वागतार्ह आहे आणि शेतकऱ्याच्या फायद्याचा आहे. ह्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जे काही भांडण तंटे हे जे चालू आहेत कोर्ट कचेरी, त्याच्यामुळे 90% हे निकाली लागणार. तर प्रत्येकाला रस्ता मिळाल्यामुळे शासनाचं अभिनंदन करण्यासारखा हा निर्णय आहे. महसूल विभागाच्या या निर्णयाचं शेतकऱ्यांनीही स्वागतच केलंय. मात्र गावाखेड्यात भांडण तंटा मिटवून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णयाची पारदर्शकरित्या अंमलबजावणी व्हावी एवढीच माफक अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, गणेश कवडे, संदीप भोसलेसह साम टीव्ही. तर वळूया पुढील बातमीकडे. तरुणानं मुलीला बेदम मारहाण केली आहे. पुण्यातील वारजे परिसरातली ही धक्कादायक घटना आहे. पोलीस उपायुक्तांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. मारहाण करणाऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. या मुलीला कशा पद्धतीने त्यानं मारहाण केली त्याची दृश्य आपण बघतोय. वारजे परिसरातील निर्मनुष्य रस्त्यावर या तरुणीला तो बेदम मारहाण करत होता. मारहाण करणाऱ्या या तरुणाचा शोध आता सुरू झालेला आहे. निर्मनुष्य रस्त्यावर या मुलीला घेऊन येऊन त्यानं तिला बेदम मारहाण केली आहे.
आंबा प्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी. तुम्ही खात असलेला आंबा हा इंजेक्शन दिलेला नाही ना, हे चेक करून घ्या. कारण आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड टोचलं जातं, जे ओलाव्याच्या संपर्कात आल्यावर ॲसिटिलीन वायू सोडतं आणि यामुळे आंबे लवकर पिकतात आणि गोड लागतात. यामुळे आरोग्यावर मात्र विपरीत गंभीर परिणाम होतात, जसे त्वचेची जळजळ, श्वसनाच्या समस्या आणि पोटाच्या समस्याही उद्भवू शकतात. रसायनांचा वापर करून पिकवलेले आंबे पाण्यात बुडवून तुम्ही ओळखू शकता. पाण्यात बुडणारे आंबे नैसर्गिकरित्या पिकलेले असतात, तर पाण्यावर तरंगणारे आंबे रसायनांचा वापर करून पिकवले जातात. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये आणि त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनामुळे अनेकांची चिंता वाढली. त्यातच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा हा भुवया उंचावणार आहे. त्याबद्दलचाच हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. कोरोना आला, मास्क घाला. देशात पुन्हा कोरोनाचं थैमान. मास्क लावणं अनिवार्य होणार. देशात पुन्हा कोरोनानं थैमान घालायला सुरुवात केली. 4 वर्षांपूर्वी याच कोरोनानं अनेकांचा जीव घेतला होता आणि त्यानंतर कोरोनामुळे जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा कोरोना देशात हातपाय पसरतोय. त्यामुळे आता घराबाहेर पडताना मास्क घालणं अनिवार्य होणार आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढलाय आणि देशातील कोरोना रुग्णांची संख्या 363 वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 162 बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे महाराष्ट्रासह देशात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरतीये. संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या किती आहे पाहूया. महाराष्ट्र 162, केरळ 95, तामिळनाडू 66, कर्नाटक 13, पुदुचेरी 10, गुजरात 7, दिल्ली 5, राजस्थान 2, हरियाणा 1, सिक्कीम 1, पश्चिम बंगाल 1. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या 162 वर पोहोचली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 40 आरोग्य केंद्रात RT-PCR चाचणी केंद्र सुरू करण्यात आले. वारंवार हात स्वच्छ धुणे, नंतर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे, याशिवाय सर्दी खोकला जर असेल तर त्यावेळेस त्यांनी बाहेर न जाणे आणि सर्दी खोकला जर असेल तर त्यांनी मास्क वापरूनच आपलं स्वतःचं आणि बाकी इतरांचा पण त्या दृष्टीने त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. दुसरीकडे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आंध्र प्रदेश सरकारनं मास्क घालणं नागरिकांसाठी अनिवार्य केलंय. तसंच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. दरम्यान आरोग्य विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. बाधित भागातून येणाऱ्यांना चाचणी करून घेण्याचा आणि लक्षणं आढळल्यास किमान 1 आठवडा इतरांपासून वेगळं राहण्याचा सल्ला दिलाय. महाराष्ट्रातील नागरिकांनी सतर्क राहायला हवं. महाराष्ट्रात अद्याप मास्क सक्ती करण्यात आलेली नाही, मात्र त्याआधीच आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल. कोरोनाला पुन्हा हद्दपार करण्यासाठी आतापासूनच मास्कचा वापर सुरू करत नागरिकांनाच जागरूक राहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. साम टीव्हीच्या बातमीनंतर नंदुरबारमधील उर्मट बस कंडक्टरवर निलंबनाची कारवाई अखेर झाली. शिरपूर पुणे मार्गावर धावणाऱ्या शिरपूर आगारातील बसमधून एका वृद्ध दाम्पत्याला कंडक्टरनं चुकीची अपमानास्पद वागणूक देत बसमधून खाली उतरवलं. बस बिघडल्यानं वृद्ध दाम्पत्य या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना या कंडक्टरनं त्यांना हटकलं आणि बसमधून खाली उतरण्यास भाग पाडलं आणि अपमानास्पद वागणूक दिली, त्यांचा अपमान केला. त्याचा व्हिडिओ साम टीव्हीनं दाखवला आणि त्यानंतर बस कंडक्टरवर निलंबनाची कारवाई झाली. आधी गाडी असते तर गोष्ट वेगळी आहे. हा सांगतो जातो. आणि आता पाहूयात मान्सूनची खबरबात. केरळमध्ये वेळेच्या आधी मान्सून दाखल होतोय. वेळेप्रमाणे केरळमध्ये मान्सून हा 1 जून तर महाराष्ट्रामध्ये मान्सून हा 7 जूनला दाखल होतोय. मात्र यावेळेस वेळेच्या आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. तसंच मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे.
मान्सूनचा दाखल होण्याचा नॉर्मल डेट जून 1 आहे केरळमध्ये. 27 मेला दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दाखल होण्याचा नॉर्मल डेट 7 जून आहे. त्याचा प्रोग्रेस कसा आहे दैट डिपेंड्स ऑन सर्टन कंडीशंस. वो कंडीशंस अगर फेवरेबल होगा तो मान्सून विल कम ऑन. मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राला सामान्यपेक्षा जास्त पाऊस मिळण्याची शक्यता आहे. तर आपण बघतो राज्याच्या अनेक भागाला मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढला. या पावसाचा फटका उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक बसला. उत्तर महाराष्ट्रातील 11,705 हेक्टरवरील पिकं मातीमोल झाली असून कांदा, ऊस, मक्यासह केळी पिकांचंही नुकसान झालं आहे. उत्तर महाराष्ट्रातील 1,629 गावातील शेतकरी बाधित झालेले आहेत. पावसाचा जोर कायम राहिला तर नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि त्यामुळे बळीराजाचीही चिंता वाढली आहे. तर 11,705 हेक्टरवरील पिकं मातीमोल झालेली आहेत. एक 1,629 गावातील 27,173 शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत. नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान झालंय. 5,167 हेक्टरवरील पिकांना नुकसान झालेलं आहे. जळगावमध्ये 3,546 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे. धुळे जिल्ह्यात 2,899 हेक्टरवरील पिकं अक्षरशः मातीमोल झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 93 हेक्टरवरील पिकांना तडाखा बसलेला आहे. राज्यात पुढील 24 तासांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे. कोकणपट्टीसह मुंबईमध्ये प्रचंड पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील 2 ते 4 दिवस गुजरात आणि महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. समुद्रकिनारीच्या भागातील मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. गेल्या 4 दिवसांपासून राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. तर मच्छीमारांना काय नेमक्या सूचना दिलेल्या आहेत पाहूया. खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणं पूर्णपणे टाळा. लहान बोटींचा वापर टाळावा. किनाऱ्याजवळच मासेमारी करा. सुरक्षेसाठी आवश्यक ती साधनं जवळ बाळगावी. किनाऱ्यावरील होड्या आणि बोटी सुरक्षित स्थळी हलवाव्या. हवामान खात्याचे अपडेट्स नियमितपणे तपासत राहावे अशा सूचना मच्छीमारांना करण्यात आलेल्या आहेत. कार चालवत असताना एका चालकाला हार्ट अटॅक आला आणि नेमकं पुढे काय झालं पाहूयात. गाडी चालकाला गाडी चालवताना हार्ट अटॅक आला. तब्बल 15 मिनिटं हृदय आणि बीपी पूर्णपणे बंद पडलं. मात्र तरी देखील या चालकाचा चमत्कारिकरित्या जीव वाचल्याची घटना नवी मुंबईतल्या तळोजात घडली आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कार चालकाला हार्ट अटॅक आल्यामुळे अपघात झाला. त्यात एका प्रवाशाचा मृत्यू झालाय. गाडी चालक अनिकेत नलावडेंना रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांचे प्राण वाचले. अनिकेत का ऐसा था कि वो खुद कार ड्राइव करके आ रहे थे. कार्डियक अरेस्ट हुआ ड्राइव करते टाइम और वहाँ से उनको जिले आज इसमें 10-15 मिनट तो गया है. और ये 10-15 मिनट जो होता है नॉर्मली क्या बोलते हैं कि ब्रेन का सर्कुलेशन यदि 5 मिनट से ज़्यादा रुकता है तो ब्रेन पूरा डैमेज हो जाता है. जब इमरजेंसी डिपार्टमेंट में पहुँचे तो इनका हार्ट बीटिंग नहीं था, ब्लड प्रेशर रिकॉर्डेबल ही नहीं था. तो वेरी रिमार्केबल एंड फास्ट रिकवरी एंड मिरेकलस रिकवरी. छातीत दुखायला लागल्यानंतर स्वतः गाडी चालवू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. तर युट्यूबर ज्योती मल्होत्राचे धक्कादायक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. गद्दार ज्योतीनं मुंबईमध्ये 4 वेळा रेकी केल्याचंही पोलीस तपासात उघड झालं. मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमातही ज्योती मल्होत्रा सहभागी झाली होती. तिनं मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास केला. तिनं संपूर्ण मार्गाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केलेलं आहे. इतकंच नव्हे तर शिर्डीला पोहोचल्यानंतरही तिनं अनेक ठिकाणांचे व्हिडिओ आणि फोटोशूट केलेलं आहे. दरम्यान याचा उद्देश संवेदनशील माहिती गोळा करणे होता का, याचा तपास आता सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा धमकी दिली. जर ॲपलनं भारतात किंवा इतर कुठेही आयफोन बनवणं थांबवलं नाही तर त्यांच्यावर 25% नवीन आयात कर लादला जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिलेला आहे. या धमकीमुळे आयफोनच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते, ज्यामुळे विक्री आणि ॲपलच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. ही कंपनी आता ॲमेझॉन, वॉलमार्ट आणि इतर प्रमुख कंपन्यांसह व्हाईट हाऊसच्या निशाण्यावर आहे. आता पाहूयात व्हायरल सत्य. तुम्हाला आता रोज 10,000 रुपये मिळू शकतात. होय, तुम्ही ऐकलंय ते आम्ही का म्हणतोय त्यासाठी संपूर्ण बातमी पाहिल्यानंतर तुम्हाला ही माहिती कळणार आहे. कारण सरकारची अशी योजना असल्याचा दावा करण्यात आला. मात्र खरंच अशी कोणती योजना आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. तुम्हाला मिळणार रोज 10,000 रुपये. मालामाल करणारी सरकारची नवीन योजना. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? केंद्र सरकारची एक योजना आली आहे आणि या योजनेतून दर दिवशी 10,000 रुपये मिळतात असा दावा करण्यात आलाय. मिळालेले पैसे काढण्यासाठी एटीएम बाहेर रांगा लागत असल्याचा दावाही करण्यात आलाय. त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की ही नक्की योजना आहे तरी कोणती? मात्र खरंच अशी कोणती सरकारची योजना आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया. पंतप्रधान मोदींच्या नावानं केंद्र सरकारनं एक योजना सुरू केली आहे. या योजनेतून दररोज 10,000 रुपये मिळवण्याची संधी आहे. रोज पैसे मिळत असल्यानं लोक तातडीनं पैसे काढतात. त्यामुळे एटीएम बाहेर लोकांच्या रांगा पाहायला मिळतात असा दावा केला गेलाय. त्यामुळे अशी कोणतीही योजना आहे का? खरंच सरकार रोज 10,000 रुपये देतंय का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण पैसे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि रोज 10,000 मिळणारी योजना असेल तर त्यामागचं सत्य सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या टीमनं अशी कोणती योजना आहे याची पडताळणी केली. सरकारची स्कीम आहे का याबद्दल चौकशी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. रोज 10,000 मिळतात अशी कोणतीही योजना नाही. पंतप्रधान मोदींच्या नावानं योजना असल्याचा दावा खोटा आहे. बोगस लिंक पाठवून लोकांना फसवण्याचा धंदा सुरू आहे. योजनेसंदर्भात कोणतीही लिंक असल्यास उघडून पाहू नका. पैसे म्हटलं की अनेक जण मेसेज आवर्जून वाचतात आणि मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे फॉलो करतात. याचाच फायदा घेत लोकांना फसवलं जातं. त्यामुळे .in किंवा .org असं वेबसाईटमध्ये असेल तर सावध व्हा. कारण सरकारच्या वेबसाईटमध्ये शक्यतो .gov.in असं असतं. आमच्या पडताळणीत दररोज 10,000 मिळतील अशी योजना असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.